नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण मटकी मुगाला मोड कसा आणायचं ते बघतोय। त्यासाठी आपण मूग मटकी भिजवून घेतलेले रात्रभर पाण्यात, नंतर सकाळ काढायची आणि असं कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवायची एक 5-7 तास। आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी बघा असं किती मोड छान आले, तर अंकुर किती छान आपल्या मूग मटकीला आलाय बघा। अगदी सोप्या पद्धतीने ही आपली मूग मटकीला मोड येते। तर सुक्या म्हणजे कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवल्यानंतर छान असं मोड आलं तर आपण नाश्त्यासाठी हा छान पदार्थ बनवतोय बघा। तर मूग मटकी आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया, पौष्टिक असा नाश्ता तयार होतोय। सर्व आपण मटकी आणि मूग घालून घेतले बघा त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात। दोन तीन मिरची आपण बारीक कट करून घालूया, मोडून घालूया। एक अद्रकचा तुकडा घालूया। जिरं घालूया अर्धा चमचा। एक पाव चमचा हळद घालूया आपण। धना पावडर घातले अर्धा चमचा। आता मिक्सरमधून फिरवून घेऊया आपण। असं फिरवल्यानंतर आपण दही घालणार आहे त्याच्यामध्ये। एक अर्धी वाटी मी दही घेतले, दही घालूया। चटपटीत आपला नाश्ता तयार होतोय, तिखट आंबट। दही घातल्यानंतर परत एकदा फिरवून घ्यायचं, पेस्ट बनवून घेऊया। मग अशा पद्धतीने पेस्ट बनवून घेतले। आता आपण ह्याच्यात मीठ घालून नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहे। गॅसवर मी तवा ठेवलाय गरम करायला। आता तव्यामध्ये आपण घालूया। पौष्टिक असा नाश्ता तयार होतो। हळदी 2 पळे असं सोडून घेऊया चमच्यानं आणि जराशी फिरवून घ्यायचं। सकाळचं तुम्ही नाश्त्याला असं बनवून खाल्लं तर पोट भरणार आहे, खाल्लं तरच आणि पौष्टिक होणार आहे नाश्ता। अशा पद्धतीने बनवल्यावर एक झाकण ठेवायचं आपण 2 मिनटं। झाकण ठेवल्यानंतर आपण 2 मिनिटांनी बघणार आहे। आता कडा सोडून घेऊन पलटी करू आपण। तर हा चपातीचा तवा असल्यामुळे चिटकतोय। दुसरा तुमचा डोशाचा तवा असला तर अजिबात चिटकणार नाही भिडेच्या तवामध्ये। तर मी बोललं चला येते का, तर बघू आपण चपातीच्या तव्यामध्ये मी म्हणून केला, बऱ्यापैकी आलाय। आता अशा पद्धतीने आपला नाश्ता तयार झाला बघा, पौष्टिक। तुम्ही सॉस संग खाऊ शकताय, दह्या संग खाऊ शकताय। असं पण आपण दही घातलं चटपटीत, तुम्ही असं पण खाल्लं तर छान लागते बघा। एकदा नक्की करून बघा तुम्ही। पोटभरीचा नाश्ता पौष्टिक। मूग मटकी बसणं तयार झालं तर धन्यवाद, बाय बाय।